पुढची बातमी वर्धामधून। वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य यंत्रणेचा आणि रुग्ण सुरक्षेचा बोजवारा उडालाय। लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा गेल्या 3 वर्षांपासून पूर्णपणे धुळखात पडली आहे। त्यामुळे रुग्णालयातील हजारो रुग्णांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलाय। रुग्णालयात आग प्रतिबंधक उपायांसाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसवण्यात आली होती, मात्र या स्प्रिंकलर पाईपलाईनला पाणी पुरवठा करणारा मोटार पंप जोडण्यातच आला नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलेलं आहे। पाणी साठवणुकीसाठी बांधण्यात आलेली टाकी देखील अत्यंत दुरावस्थेत आहे। संबंधित ठेकेदार या कामाचे लाखो रुपयांचे बिल उचलल्याची धक्कादायक माहिती यासोबतच समोर आली आहे। रुग्णालयातील या गंभीर त्रुटींची पूर्तता न झाल्यामुळे अग्निशमन विभागानं अद्याप रुग्णालयाला ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाहीये। भंडारा आणि इतर शासकीय रुग्णालयातील अग्नितांडवांच्या घटना ताज्या असतानाही वर्धा जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे आगीसारखी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असेल असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 वर्षापूर्वी अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली, मात्र ही अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरली आहे। यापूर्वी 2 वेळा आगीच्या घटना घडल्या, मात्र त्यावेळी हे अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचं पुढे आलं होतं आणि आता जर बघितलं तर त्याहून अधिक भयानक वास्तव जे आहे तर ते आपल्या समोर आहे। आपण पाहू शकतो की हा जो हब आहे तो या अग्निशमन यंत्रणेला पाणी पुरवठा करतो, मात्र या ठिकाणी जी मशीन आहे ती पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपला जोडल्याच गेली नाही आहे, बंद अवस्थेत पडलेली आहे। या ठिकाणी टाकं आहे ते बनविण्यात आलं, मात्र त्या टाक्यात पाणी सुद्धा नाही किंवा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली नाही। पाईपलाईन सुद्धा जोडण्यात आली नसल्याचं एकंदरीत दिसून पडतं। विशेष म्हणजे नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने या संदर्भात वेळोवेळी संबंधित एजन्सी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्रव्यवहार केलेला आहे, मात्र या पत्रव्यवहाराला कोणत्याही प्रकारची दाद या एजन्सीकडून किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दिली जात नसल्याचा आरोप जो आहे तो अग्निशमन विभागाकडून केला जात आहे। विशेष म्हणजे यावर लाखो रुपयाचा खर्च सुद्धा केलेला आहे आणि तो खर्च संबंधित एजन्सीने उचलला सुद्धा असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र एवढ्या गंभीर प्रश्नावर व्यवस्थापन का चुप्पी साधून आहेत हाच प्रश्न मात्र उपस्थित केला जातो आहे। नरेंद्र माते, न्यूज 18 मराठी, सामान्य रुग्णालय वर्धा।